नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉइंटर कन्सेप्ट स्टडी केलात. पॉइंटरमध्ये आपण बघितलं हाऊ टू हँडल ॲरे युझिंग पॉइंटर अँड द नेक्स्ट इज हाऊ टू हँडल फंक्शन और हाऊ टू इम्प्लिमेंट फंक्शन विथ पॉइंटर. ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ प्लीज व्हिडिओ बघा. त्याच्यातनं तुम्हाला हे दोन्ही टॉपिक लक्षात येईल की हाऊ टू हँडल फंक्शन्स अँड हाऊ टू हँडल ॲरे युझिंग पॉइंटर. सो नेक्स्ट युनिट नंबर 6 दॅट इज अ स्ट्रक्चर. म्हणजे आपण युनिट नंबर 6 पाहतो या ठिकाणी, तो म्हणजे स्ट्रक्चर आहे. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहेत की व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रक्चर अँड वाय वी यूज अ स्ट्रक्चर इन अ सी प्रोग्राम. म्हणजे सी प्रोग्राममध्ये आपण स्ट्रक्चर का बरं यूज करतो. देन हाऊ टू डिक्लेअर स्ट्रक्चर अँड हाऊ टू इनिशलाइज डिफरंट स्ट्रक्चर व्हेरिएबल्स अँड द नेक्स्ट इज हाऊ टू इनिशलाइज स्ट्रक्चर व्हेरिएबल. ऑल दीज थिंग्स वी हॅव टू लर्न इन दिस टॉपिक इन दिस व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे टॉपिक पाहणार आहोत. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर हे कन्सेप्ट थोडंसं समजायला येईल. तर चला पाहूयात आपण स्ट्रक्चर म्हणजे काय. आता फर्स्ट जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की वाय यूज अ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर का वापरायचं आपण. तर इन अ सी देर आर केसेस वेअर वी नीड टू स्टोर मल्टिपल ॲट्रिब्यूट्स ऑफ ॲन एंटिटी. मल्टिपल ॲट्रिब्यूट्स इज नथिंग बट. आता आपण स्ट्रक्चर का बरं वापरायचं याच्या मागचं रिझन काय आहेत की आपण ऑलरेडी ॲरे पाहिलं. ॲरे बघितलं. तर आपण ॲरेमध्ये आपण काय करतो की कलेक्शन ऑफ एलिमेंट्स आपण स्टोअर करतो. बट एव्हरी एलिमेंट्स हॅज द सेम टाईप. प्रत्येक एलिमेंटला काय असतो, सेम टाईप असतो. म्हणजे सगळ्या एलिमेंटला काय असेल, सेम टाईप असेल. जसे की फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की इंटचा ॲरे आपण क्रिएट केला तर सगळे व्हॅल्यू जे असतील तर ते कुठल्या प्रकारचे असतील तर इंटिजर टाईपचेच असतील. आपण दुसऱ्या टाईपचे व्हॅल्यू त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. जर फ्लोट असेल तर फ्लोटचेच एलिमेंट्स आपण स्टोअर करू शकतो. बट काही सिच्युएशनला काय असतात की आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज घ्यायचे असतात. मल्टिपल व्हॅल्यूज हॅज द डिफरंट टाईप. म्हणजेच व्हॅल्यूज मल्टिपल घ्यायचे बट द व्हॅल्यू हॅज द डिफरंट टाईप. म्हणजे व्हॅल्यूजला काय आहेत की डिफरंट टाईप आहेत. अँड ऑल दीज डिफरंट टाईप्स ऑफ व्हॅल्यू कॅन इनकॅप्सुलेट इनसाइड अ सिंगल व्हेरिएबल. म्हणजे एका सिंगल व्हेरिएबलमध्ये किंवा एक सिंगल व्हेरिएबलमध्ये आपल्याला इनकॅप्सुलेट करायचं. म्हणजेच तुमचं इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल हे सगळे आपल्याला एकच ठिकाणी जर इनकॅप्सुलेट करायचं असेल तर ते ॲरे थ्रू पॉसिबल नाही आहेत किंवा ॲरेमध्ये आपण त्यांना इन्क्लूड करू शकत नाही. बिकॉज ॲरे कॅन स्टोर ओनली अ सिमिलर टाईप्स ऑफ एलिमेंट्स, नॉट अ डिफरंट टाईप्स ऑफ एलिमेंट्स. म्हणजे वेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स तो स्टोअर करत नाही. जसं आपण म्हणत की एक ॲरे आपण डिक्लेअर केला इंटिजरचा आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की फ्लोटचे व्हॅल्यू स्टोअर करायचे किंवा इंटिजरचे व्हॅल्यू स्टोअर करायचे, कॅरेक्टरचे व्हॅल्यू स्टोअर करायचे, तर ते पॉसिबल त्या ठिकाणी नाही आहेत. अशा सिच्युएशनला जर आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे, मल्टिपल व्हॅल्यू इन द सेन्स काय असेल, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल ह्या सगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू एकाच व्हेरिएबलमध्ये जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर ते ॲरेमध्ये पॉसिबल नाहीत. तर अशा सिच्युएशनला आपल्याला स्ट्रक्चर वापरावा लागतो. काय वापरावं लागतं आपल्याला, स्ट्रक्चर. दॅट मीन्स इफ यू वॉन्ट टू स्टोर मल्टिपल व्हॅल्यूज विथ डिफरंट टाईप्स. म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज आपल्याला स्टोअर करायचे आणि एव्हरी व्हॅल्यू हॅज द डिफरंट टाईप. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला काय आहेत की डिफरंट टाईप आहेत. अँड वी कॅन स्टोर सच अ काइंड ऑफ व्हॅल्यूज इनसाइड द स्ट्रक्चर. म्हणजे कशामध्ये स्टोअर करू शकतो आपण, स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करू शकतो. सो फर्स्ट पॉईंट इज इन सी देर आर केसेस वेअर वी नीड टू स्टोर मल्टिपल ॲट्रिब्यूट्स ऑफ ॲन एंटिटी. दॅट मीन्स एंटिटी इज नथिंग बट एनी काइंड ऑफ थिंग्स. एंटिटीचा अर्थ काय होतो, कुठली तरी एक वस्तू असेल अँड दॅट थिंग्स हॅविंग द डिफरंट ॲट्रिब्यूट्स. इफ यू वॉन्ट टू स्टोर दीज ॲट्रिब्यूट्स दॅन वी नीड अ डिफरंट टाईप्स ऑफ data and these different types of data can stored inside the structure. So next is it is not necessary that an entity has all the information of one type only. म्हणजे असं होऊ शकत नाही की सगळ्याच एंटिटीला एकाच प्रकारचा डेटा स्टोअर होईल. म्हणजे जसं आपण म्हणू की एक एंटिटी आहेत, आपण म्हटलं स्टुडंट एंटिटी आहेत, स्टुडंटला आपण फक्त काय रोल नंबरच देऊ शकत नाही, तर त्याला ब्रँच पण असते, त्याला पर्सेंटेज पण असतात. पर्सेंटेज फ्लोट आहेत, ब्रँच ही इंटिजर कॅरेक्टर आहेत आणि रोल नंबर हा इंटिजर आहेत. म्हणजे एका एंटिटीला वेगवेगळ्या प्रकारचे टाईप आहेत. तर असं नाही होऊ शकत की प्रत्येक एंटिटीला सेमच टाईप असतील, म्हणजे फक्त रोल नंबरच असतील, बाकी त्यांना काहीच प्रॉपर्टीज नसतात. नेक्स्ट इज इट कॅन हॅव डिफरंट ॲट्रिब्यूट्स ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. फॉर एक्झाम्पल स्टुडंट मे हॅव इट्स नेम स्ट्रिंग, रोल नंबर इंटिजर, मार्क्स फ्लोट. टू स्टोर सच अ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲज एंटिटी स्टुडंट वी हॅव द फॉलोइंग अप्रोचेस. म्हणजे हे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी स्टोअर करायचं असेल तर ते ॲरे थ्रू पॉसिबल नाहीत.
तर त्यासाठी आपल्याला काय स्टडी करावं लागेल, तर आपलं स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहावं लागतं. तर कन्स्ट्रक्ट इंडिव्हिज्युअल ॲरे ऑफ स्टोरिंग नेम्स, रोल नंबर्स अँड मार्क्स. मग आपल्याला हे जे काही अप्रोच आहेत जे आपण आधी पाहिलं की बाबा मला इंटिजर पण स्टोअर करायचं, फ्लोट पण स्टोअर करायचं, कॅरेक्टर पण स्टोअर करायचे आणि नंबर्स पण स्टोअर करायचे. मग अशा सिच्युएशनला तुम्ही काय करू शकतात की प्रत्येकाचं ॲरे तुम्ही क्रिएट करू शकतात. मग तुम्ही म्हटलं की रोल नंबरचा ॲरे आहेत, मार्क्सचा ॲरे आहेत, नेम्सचा ॲरे आहेत. मग नेमसाठी तुम्हाला कॅरेक्टर डिक्लेअर करावं लागेल, त्याचा एक ॲरे क्रिएट करावं लागेल, रोल नंबर एक करावं लागेल, त्यानंतर मार्क्स. यूज स्पेशल डेटा स्ट्रक्चर टू स्टोर द कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला स्पेशल डेटा स्ट्रक्चर त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावं लागेल. आपण जर बघितलं, लेट्स लुक ॲट द फर्स्ट अप्रोच इन डिटेल. म्हणजे पहिला अप्रोच जर आपण बघितलं, फर्स्ट अप्रोच इज काय अप्रोच आहेत की क्रिएट अ मल्टिपल ॲरेज. म्हणजे मल्टिपल ॲरेज आपल्याला काय करायचं की या ठिकाणी क्रिएट करायचं. जसं आपण म्हटलं की हॅश इन्क्लूड वाईड मेन घेतलं आपण कॅरेक्टरसाठी, म्हणजे नेमसाठी एक ॲरे आपण क्रिएट केलात. त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहेत त्या रोल नंबरसाठी आपण एक ॲरे क्रिएट केलात आणि मार्क्ससाठी आपण एक ॲरे केलात. कारण हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट ॲरे आपण त्या ठिकाणी क्रिएट केलेत. त्यानंतर हा प्रकार जो आहे याच्यामध्ये आपण इनपुट घेतल्यानंतर आपण त्याला प्रोसेस केलीत. म्हणजे या ठिकाणी काय दाखवायचं आपल्याला की बाबा आपल्याला जर मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मल्टिपल ॲरेज त्या ठिकाणी क्रिएट करावा लागतो, नॉर्मल जर आपण प्रोग्राम केला तर विदाऊट स्ट्रक्चरचं. देन व्हॉट इज अ स्ट्रक्चर. मग आता नेमकं स्ट्रक्चर काय आहेत की आपण स्ट्रक्चरला काय म्हणतो, स्ट्रक्चर इन अ सी इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप दॅट एनेबल अस टू स्टोअर द कलेक्शन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ डेटा. जसं आपण आधीच बोललो की स्ट्रक्चर इज नथिंग बट अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स अँड इट कॅन स्टोअर्ड मल्टिपल व्हॅल्यूज विथ डिफरंट टाईप्स. म्हणजे तो काय करतो की वेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज तो स्टोअर करू शकतो आणि प्रत्येक व्हॅल्यूचा प्रकार जो असेल तर तो वेगळ्या प्रकारचा असेल. म्हणजे त्याचे जे काही टाईप आहेत ते वेगळ्या प्रकारचं असेल. जसं आपण म्हणू की इंटिजर आहेत, फ्लोट आहेत, कॅरेक्टर आहेत, डबल आहेत, हे आपण एकाच ठिकाणी काय करू शकतो की स्टोअर आपण करू शकतो. कशा थ्रू, स्ट्रक्चर थ्रू. इच एलिमेंट ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड मेंबर. म्हणजे प्रत्येक जो काही एलिमेंट आहेत स्ट्रक्चरचा त्याला आपण काय म्हणतो, मेंबर म्हणतो. स्ट्रक्चर जसं की आपण म्हणू की स्ट्रक्चर सी ए सिम्युलेट द यूज ऑफ क्लासेस अँड टेम्पलेट्स ॲज इट कॅन स्टोर्ड व्हेरियस इन्फॉर्मेशन्स. म्हणजे याला आपण वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन सी एमध्ये काय करू शकतो की स्टोअर आपण करू शकतो. सो हिअर वी have understand what is the structure. So structure is nothing but, so first is the definition of the structure is in a C is user defined data type that enable us to store collection of different data types. म्हणजे वेगळ्या प्रकारचे डेटा टाईप तो काय करतात की स्टोअर करतात. अँड एव्हरी एलिमेंट ऑफ स्ट्रक्चर इज नथिंग बट मेंबर्स. म्हणजे काय आहेत की ते मेंबर्स आहेत. सो लेट्स सी द सिंटॅक्स ऑफ डिफायनिंग स्ट्रक्चर. मीन्स हिअर हाऊ टू डिफाईन अ स्ट्रक्चर. म्हणजे इथं आपण पाहू शकतो की स्ट्रक्चरला आपण कसं डिफाईन करू शकतो. तर स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी आपल्याला यूज करावं लागते स्ट्रक्ट कीवर्ड. द स्ट्रक्ट कीवर्ड इज यूज टू डिफाईन अ स्ट्रक्चर. म्हणजे कुठलंही स्ट्रक्चर तुम्हाला क्रिएट करायचं तर त्यासाठी काय द्यावं लागेल, स्ट्रक्ट कीवर्ड द्यावं लागेल. त्याचं सिंटॅक्स जर आपण बघितलं तर स्ट्रक्ट देन स्ट्रक्चर नेम. स्ट्रक्चर नेम म्हणजेच कुठलंही व्हॅलिड नेम आपण ज्याच्यासाठी स्ट्रक्चर क्रिएट करतो. मग आता बँकचं स्ट्रक्चर असेल, स्टुडंटचं स्ट्रक्चर असेल किंवा मग एनी अदर बसचं स्ट्रक्चर असेल, कुठलंही एखादं स्ट्रक्चर, कारचं स्ट्रक्चर असेल तर ते एनी व्हॅलिड नेम, कुठलाही व्हॅलिड नेम तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. बट प्रिफिक्सला तुम्हाला स्ट्रक्ट कीवर्ड देणं हे मस्ट आहेत. दॅन डेटा मेंबर्स 1, डेटा मेंबर 2 अप टू कुठपर्यंत अँड नंबर ऑफ डेटा मेंबर्स आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. अँड द क्लोज कर्ली ब्रेसेस विथ सेमिकोलन. दॅट मीन्स क्लोज द स्कोप ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे या ठिकाणी स्कोप काय होतो की क्लोज केला जातो कोणाचा, तर स्ट्रक्चरचा. इथून ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि इथून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आणि त्यानंतर सेमिकोलन दिलं. म्हणजेच काय केलं आपण, तुमचा जो काही स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरला आपण काय केलं की क्लोज केलं. तर हे आहेत सिंटॅक्स, म्हणजे ज्याला आपण फॉर्म्युला म्हणतो. तुम्ही एक्झाम्पल जर पाहिलं आपण या ठिकाणी तर आपल्या लक्षात येईल की एक्झाम्पल फॉर स्ट्रक्चर इज क्रिएट अ स्ट्रक्चर फॉर एम्प्लॉय. स्ट्रक्ट देन एम्प्लॉय. एम्प्लॉय हॅज द प्रॉपर्टीज लाईक अ ID, employee ID, then employee name and the salary. These are the some members of structure. याला काय म्हणतो आपण, स्ट्रक्चर मेंबर्स, किंवा यांना आपण म्हणतो की स्ट्रक्चर व्हेरिएबल पण आहेत. अँड द ओपनिंग कर्ली ब्रॅकेट अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट विथ सेमिकोलन. दॅट मीन्स वी डिफाईन हिअर द स्कोप ऑफ दॅट स्ट्रक्चर, दॅट इज अ एम्प्लॉय स्ट्रक्चर. एम्प्लॉय स्ट्रक्चरचं आपण इथं काय केलं की स्कोप डिफाईन केलं. इन बिटवीन वी राईट द सम व्हेरिएबल विच इज रिलेटेड टू द एम्प्लॉय स्ट्रक्चर. जे काही तुमचं एम्प्लॉय स्ट्रक्चर आहे त्याला आपण हे व्हेरिएबल्स काय केलेत की डिफाईन केलेत. मग त्याचे काय प्रॉपर्टीज आहेत, इंटिजरमध्ये इंट स्टोअर होईल, कॅरेक्टरमध्ये कॅश स्टोअर होईल आणि फ्लोटमध्ये
तुमचं जे काही फ्लोएट असेल ती फ्लोएट व्हॅल्यू स्टोअर होईल आणि हे सगळे जे आहेत तर ते कशामध्ये असणार, एम्प्लॉयमध्ये असणार. जो काही तुमचा एम्प्लॉय दॅट मीन्स एम्प्लॉय इज अन अ स्ट्रक्चर कॅन होल्ड द मल्टिपल टाईप्स ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज तो काय करतो की स्टोअर करून ठेवतो. देन डिक्लेअरिंग अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. हिअर हाऊ टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. We can declare a variable for the structure so that we can access the member of the structure easily. Means these are the some members of structure. म्हणजे काय आहेत की स्ट्रक्चरचे मेंबर्स आहेत. इफ यू वॉन्ट टू ॲक्सेस दीज मेंबर्स देन वी नीड अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. म्हणजे हे तुम्हाला ॲक्सेस करायचे आहेत, स्ट्रक्चर व्हेरिएबल तुम्हाला ॲक्सेस करायचे आहेत, देन वी नीड स्ट्रक्चर मेंबर्स तुम्हाला ॲक्सेस करायचे असेल देन वी नीड अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. सो दीज आर द देर आर टू वे टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. म्हणजे स्ट्रक्चर व्हेरिएबलला डिक्लेअर करण्यासाठी आपल्याकडे दोन वेज आहेत. फर्स्ट इज द बाय स्ट्रक्ट कीवर्ड विदिन मेन फंक्शन्स. म्हणजे मेन फंक्शनच्या मध्ये बाय डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल ॲट द टाईम ऑफ डिफायनिंग अ स्ट्रक्चर. म्हणजे जेव्हा आपण स्ट्रक्चर डिफाईन करू त्यावेळेसच तुमचं व्हेरिएबल डिफाईन करणं आणि दुसरं म्हणजेच मेन फंक्शनमध्ये तुम्ही जे व्हेरिएबल आहे ते डिक्लेअर करणं. सो फर्स्ट वे इज हिअर. सो लेट्स सी we have to create here a structure for the employee then employee id then name then salary. If you want to initialize this variable then we need to access this variable. So first create struct employee e1 e2. e1 and e2 is a variable of structure. म्हणजे यांना काय म्हणतो आपण स्ट्रक्चरचे व्हेरिएबल आपण म्हणतो. विथ द हेल्प ऑफ दॅट e1 वी कॅन ॲक्सेस स्ट्रक्चर मेंबर्स. म्हणजे स्ट्रक्चर मेंबर्स आपण ॲक्सेस करू शकतो. ते कसे ॲक्सेस केले जातात हे आपण पुढं पाहणार आहोत. सो फक्त आपल्या लक्षात ठेवायचं आहे की ई1मध्ये काय असणार तुमचं तर आय डी असेल, देन नेम असणार आणि सॅलरी असेल. आता ह्या सगळ्या तीन प्रकारचा डेटा कोण स्टोअर करून ठेवतात, ई व्हेरिएबल. आणि ई कोणाचा व्हेरिएबल आहे तर स्ट्रक्चरचा व्हेरिएबल आहे. म्हणून आपण म्हणतो की स्ट्रक्चर इज अन हेट्रोजिनियस डाटा टाईप बिकॉज इट कॅन स्टोअर मल्टिपल टाईप्स ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे वेगळ्या प्रकारचे व्हॅल्यूज तो काय करतो की स्टोअर करतो, म्हणून आपण त्याला हेट्रोजिनियस म्हणत असतो. ठीक आहे. सेकंड वे जर आपण पाहिलं तर सेकंड वे म्हणजे स्ट्रक्चर एम्प्लॉय. इथं आपल्याला स्ट्रक्ट एम्प्लॉय त्या स्ट्रक्चरचं नाव देण्याची गरज नाही. डायरेक्टली आपण e1, e2 असं डायरेक्टली आपण देऊ शकतो. इथं किती व्हेरिएबल आपण क्रिएट केलं, 2 व्हेरिएबल. असं एन व्हेरिएबल आपण काय करू शकतो की क्रिएट त्या ठिकाणी करू शकतो. कशामध्ये, स्ट्रक्चरमध्ये. मग आता आपल्याला व्हेरिएबल ॲक्सेस करायचं तर ते आपण कसे ॲक्सेस करायचे हे पुढं आपण पाहूच. आता ॲक्सेसिंग मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरचे मेंबर्स आपल्याला कसे ॲक्सेस करायचे तर हे आपण इथं पाहू शकतो. तर आपल्याकडे इथं सुद्धा काय आहेत की देर आर 2 वेज टू ॲक्सेस स्ट्रक्चर मेंबर्स. आता स्ट्रक्चर मेंबर्स ॲक्सेस करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे 2 वे आहेत. फर्स्ट बाय मेंबर डॉट ऑपरेटर. काय वापरायचं आपल्याला, डॉट ऑपरेटर अँड बाय ॲरो ऑपरेटर. ॲरो ऑपरेटर विच ॲक्च्युली यूज फॉर द पॉइंटर. म्हणजे कोणासाठी वापरतो आपण, पॉइंटरसाठी ते यूज करतो. लेट्स सी द कोड. ॲक्सेस द आय डी मेंबर ऑफ P1 व्हेरिएबल बाय ऑपरेटर डॉट ऑपरेटर. आता डॉट ऑपरेटरनं आपण इथं काय केलं की P1 डॉट आय डी, जसं आपण म्हणतोत ना ई आपण घेतलं त्या ठिकाणी. इथं आपलं काय आहेत की E1 आणि E2. जर आपल्याला E1 E2 थ्रू E1 आणि E2 आपण 2 व्हेरिएबल क्रिएट केलेत, आपल्याला आय डी, नेम आणि सॅलरी ॲक्सेस करायची असेल तर आपण कशा थ्रू ॲक्सेस करू शकतो, E1 डॉट आय डी डॉट ऑपरेटर थ्रू, E1 डॉट जो काही तुमचा नेम असेल ते नेम, E1 डॉट जे काही तुमची सॅलरी असेल ते सॅलरी. अशा पद्धतीने तुम्ही डॉट ऑपरेटर थ्रू स्ट्रक्चरचे मेंबर्स काय करू शकतात की ॲक्सेस करू शकतात. एक्झाम्पल आपण पाहू शकतो त्या ठिकाणी. हे तर आपल्याला माहीतच आहेत की इन्क्लूड stdio डॉट एच आणि स्ट्रिंग डॉट एच. दीज आर द 2 हेडर फाईल्स. देन वी डिक्लेअर हिअर अ स्ट्रक्चर एम्प्लॉय. कुठला स्ट्रक्चर डिक्लेअर केला आपण, एम्प्लॉय विथ स्ट्रक्ट कीवर्ड. कोणासोबत, स्ट्रक्ट कीवर्ड अँड इन्क्लूड 3 मेंबर्स आय डी 2 मेंबर्स आय डी आणि नेम. 2 मेंबर्स आपण घेतले या ठिकाणी, आय डी आणि नेम. अँड क्रिएट 1 व्हेरिएबल दॅट इज अ E1 व्हेरिएबल आपण क्रिएट केलं. देन इंट मेन फंक्शन आपण घेतलं. इथं खाली दिसतं आपला E1 डॉट आय डी इक्वल्स टू 101. दॅट मीन्स वी हॅव टू इनिशियलाइज आय डी विथ 101. दॅट मीन्स वी प्रोव्हाइड 1 डेटा टू द आय डी 101. देन str कॉपी ही जी काही स्ट्रिंग फंक्शन आहेत ते स्ट्रिंग फंक्शन आपण अप्लाय केलं. देन E1 डॉट नेम आपण नेमला सुद्धा काय केलं की इनिशियलाइज केलं. जो काही नाव तुम्हाला द्यायचं आहे, कुठलं नाव दिलं तर आपण स्नो जयस्वाल म्हणून आपण नाव त्याला दिलं त्या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही डॉट ऑपरेटर यूज करून तुमचे जे काही स्ट्रक्चर मेंबर्स असतील ते स्ट्रक्चर मेंबर्सला काय करू शकतात की ॲक्सेस करू शकतात. ठीक आहे. इथं आउटपुट आपण पाहू शकतो की एम्प्लॉय आय डी 101, एम्प्लॉय नेम स्नो जयस्वाल आपण जे इनिशियलाइज केलं. तर इथपर्यंत आपण स्ट्रक्चर डिक्लेरेशन कसं करता येईल,
स्ट्रक्चर इनिशलाइज कसं करता येईल आणि स्ट्रक्चरचे व्हेरिएबल आपल्याला कसे स्ट्रक्चरचे मेंबर्स आपल्याला कसे ॲक्सेस करता येईल हे आपण बघितलं. प्लस आपण स्ट्रक्चर म्हणजे काय, त्यानंतर स्ट्रक्चरचं सिंटॅक्स कसं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, किंवा तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट घेणार आहोत, म्हणजेच तो काय की आता आपण डॉट ऑपरेटर थ्रू कसं ॲक्सेस करतं ते पाहिलं. नेक्स्ट याच्यामध्ये आपण पॉईंटर थ्रू स्ट्रक्चर मेंबर्स कसे ॲक्सेस केले जाईल हे आपण बघू. ओके, थांबूत आपण या ठिकाणी. थँक्यू.